उद्धव ठाकरेंनी सांगली हिंगोलीमध्ये परस्पर उमेदवार घोषित केले। इंडिया अलायन्स नावाची गोष्ट जवळपास संपुष्टात आली आहे। इंडिया आघाडीमध्ये गोंधळ सुरू आहे। इंडिया आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव, ही कसली आघाडी? अशोक चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राहुल गांधी यांचं वक्तव्य हास्यास्पद, सोनिया गांधींना भेटलो नाही, काँग्रेस सोडणार आहे हे कोणालाही माहित नव्हतं, शेवटपर्यंत काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये काम करत होतो, अशोक चव्हाणांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। स्वतःच्या काळात झालेल्या गडबडी विसरून जातात, अशावेळी या लोकांना पॉलिटिकल अल्झायमर्स झालेला आहे का असं वाटतं, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींवर टीका। जे बाळासाहेब भाषणाच्या सुरुवातीला तमाम हिंदू बंधू बांधवांनो म्हणायचे, तेच उद्धव ठाकरे म्हणू शकले नाहीत, सुधीर मुनगंटीवारांची उद्धव ठाकरेंवर टीका। हिंदुत्वाला तडीपार करण्यासाठी सभा घेतली का? काल झालेल्या राहुल गांधींच्या सभेवरून आशिष शेलारांचा सवाल। मनसे नेते अमेय खोपकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राहुल गांधींचं भाषण ऐकण्याच्या निष्ठेनं देऊ कान, शरद राहुल उद्धव आमची शिवसेना, अमेय खोपकर यांची एक्स माध्यमावर पोस्ट। उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर। हिंगोली मतदारसंघात 4 सभा होणार। ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी 21 मार्चला मिरजमध्ये सभा घेणार। ठाकरे गटाला सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा। ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी। प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगलीचा दौरा करणार। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला सोडून 22-16-10चा फॉर्म्युला निश्चित, तर वंचितला सोबत घेतल्यास 20-15-9-4चा फॉर्म्युला जवळपास निश्चित। रामटेकची जागा काँग्रेसला देणार, तसंच कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे राहील। जागा वाटपावर खासदार संजय राऊत यांची माहिती। आमच्या हातात ईडी सीबीआय येईल तेव्हा भाजप पक्ष संपलेला असेल, खासदार संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा। भाजप दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष, स्वतःची पोरं नाहीत, त्यामुळे ते आमची पोरं फोडून नेतात, संजय राऊतांची भाजपवर टीका। फ्युचर गेमिंगनं सर्वाधिक 37% म्हणजे 509 कोटी इंडिया आघाडीतील घटक पक्ष द्रमुकला दिलेत। संजय राऊत यांच्या आरोपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर। महिन्याला 100 कोटी वसुलीचं टार्गेट देणाऱ्यांना ते ट्विट कसं दिसेल, दरेकरांची राऊतांवर टीका। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये। ज्यावेळी भाजपला कोणी विचारत नव्हतं तेव्हा एकट्यानं लढलो, सगळ्यांशी संघर्ष केला आणि लढा दिला, सत्तेसाठी लाचार झालो नाही, पक्षासोबत ठाम राहिलो, एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका। रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करणार असल्याचंही स्पष्ट केलं। विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षावर दाखल। भेटीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करणार। ईव्हीएम मशीन काँग्रेसनं आणली आणि आता तेच त्यावर संशय व्यक्त करतायत, याचा अर्थ ते स्वतःवरच आरोप करतायत। जिंकलं की मोदींचा पराभव, हरलं की ईव्हीएमवर ठपका, हे काँग्रेसचं वर्तन। सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींच्या ईव्हीएम वक्तव्यावर टीका। स्वतः अदानींच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाषणामध्ये अदानींच्या नावानं शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहायची। जरा इतिहास काढा, अदानींना कोणी मोठं केलं याची माहिती मिळेल, सुधीर मुनगंटीवारांची राहुल गांधींवर टीका। शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं हे सगळ्यांना माहिती आहे, ते जेव्हा मोदी चले जाओ म्हणतात त्याचा अर्थ संसदेत पुन्हा मोदी यावंसं आहे, सुधीर मुनगंटीवारांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। भाजपची तिसरी यादी 20 तारखेच्या आज जाहीर होईल। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वास व्यक्त केला। महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या जागा जवळपास निश्चित केल्याचीही माहिती दिली। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतीही नाराजी नाही, एकदा झेंडा हाती घेतला की इतर प्रश्न संपतात, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माढा उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया। रणजित निंबाळकरांनी मतदारसंघातील आमदार पदाधिकाऱ्यांची दुपारी 4 वाजता बैठक बोलावली। फलटणचे आमदार वगळता सगळे आमदार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद आणखी चिघळण्याचा अंदाज। रामराजे नाईक निंबाळकर आज अजित पवारांची भेट घेणार। बैठकीनंतर निंबाळकर आपली पुढची दिशा जाहीर करण्याची शक्यता। मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं संभाव्य बंड शमवण्यात अजित पवार यशस्वी होण्याची शक्यता। अजित पवारांविरोधात सखाभाऊ मैदानात शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं, शेत करायला दिलं होतं म्हणून आपण मालक होत नाही, काटेवाडीतील भाषणात श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर टोला। भाजपला शरद पवारांना संपवायचे, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांची भाजपवर टीका।
श्रीनिवास पवारांनी घेतलेली भूमिका सर्वसामान्यांना पटणारी. आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. पवार कुटुंबानं नाही तर अजित पवारांच्या निर्णयामुळे ते एकटे पडले, रोहित पवारांचा दावा. भाजपच्या प्रत्येक नेत्यासह पदाधिकाऱ्याला 2 बूथची जबाबदारी. या बूथवर 51% मतं मिळवण्याचं टार्गेट. याच अनुषंगानं नागपूरच्या कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा दिल्ली दौरा. अजित पवार दिल्लीला जाणार की नाही याबाबत अजूनही अस्पष्टता. आपण सध्या ओबीसींसाठी लढतो आहोत, पण या लढ्यामध्ये फायद्यापेक्षा नुकसानच जास्त. छगन भुजबळांचं वक्तव्य. ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतं मागतात. छगन भुजबळांचं नाव न घेता शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना टोला. यंदा रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ केली जाणार. शहरी भागामध्ये 9% तर ग्रामीण क्षेत्रामध्ये 7% दरवाढ प्रस्तावित. 1 एप्रिलपासून किंवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अंमलबजावणी होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.